दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहरात सुरू असलेल्या कथित कॉर्पोरेट जिहादच्या विरोधात तसेच महिला भगिनींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी नाशिकमध्ये जनाक्रोश बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. ही रॅली इंदिरानगर येथील अशोक हॉस्पिटल जॉगिंग ट्रॅक येथून सकाळी 9:30 वाजता सुरू होऊन शहरातील विविध भागांतून मार्गस्थ होत जिल्हाधिकारी कार्यालय CBS येथे पोहोचली. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग पाहायला मिळाला. घोषणाबाजी करत सहभागी महिलांनी विविध मागण्यांसंदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच रॅलीच्या समारोपावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. संबंधित प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच धर्मांतर विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावेत आणि दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. याबाबत आमदार देवयानी फरांदे यांनी अधिक माहिती दिली. असं असताना जर धर्मांतरण केलं जात असेल, सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, मागेपर्यंत जाऊन सगळ्यांना आवाहन करायचं आहे, पेंड्यासारखा स्कार्फ बांधायचा आहे. हिंदूंची संख्या कमी करण्यासाठी देखील याच्यातनं मोठा प्रयत्न होतोय. मलेशियामध्ये बसलेला इम्रान ह्या मुलींना बाहेरच्या देशामध्ये विकण्याचं काम करत होता आणि त्यामुळे त्या इम्रानला देखील भारतामध्ये आणून त्याची पूर्णतः चौकशी करायला पाहिजे. त्याच्या मागे परकीय हात देखील असावेत आणि काही संघटना देखील याच्या पाठीशी असाव्या. आणि एक महिला जी फरार झालेली आहे तिला कोणी लपवून ठेवलेला आहे याचा देखील तपास हा व्हायला पाहिजे. ही फरार महिला आहे, तिचं दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी कनेक्शन असल्याचा संशय देखील व्यक्त केला जातो. असा संशय व्यक्त केलाय, पण ती जोपर्यंत गृह विभाग याच्यावरती खुलासा करत नाहीये, आमचं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश व्हायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे आज जे पक्ष यांच्या मतांवरती राजकारण करत आलेत, राज्य करत आलेले आहे, ते आज हिंदूंच्या मुलींच्या अब्रू लुटल्या जात असताना ब्रा काढत नाहीये, ते शांत बसलेले आहे. खरातलं आपण बघितलं असेल की देवाभाऊनीच ते प्रकरण उघडकीस आणलं आणि त्या अशोक खराची आर्थिक प्रॉपर्टी सील करण्याचं काम चालू आहे. ईडीच्या माध्यमातून त्याचं चौकशी करण्याचं काम चालू आहे आणि त्याला फाशावर लटकवण्याचं हे सरकार राहणार नाही. परंतु पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आंबेडकरांचं राजकारण करत असताना केवळ महिलांसाठी जय श्री राम. मेरा नाम हर्षा ठाकुर है. मैं एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता हूँ. आज जो नासिक ज़िले में हुआ है कॉरपोरेट जिहाद, मुझे तो पहले ये बोलना है, जितने भी कंपनियां हैं ये कॉरपोरेट के नाम पर जो जिहाद मचा रहे हैं, यहाँ के जो HR है जो ये मुस्लिम है और वहाँ के जो बाकी के जो भी उनके कार्यकर्ता मुस्लिम है, ये हिंदू लड़कियों को टारगेट कर रहे हैं, उनका जबरन धर्मांतरण कर रहे हैं. इनका हम विरोध करने के लिए आज सकल हिंदू समाज रणरागिनी रास्ते पर उतरे हैं. मुझे प्रशासन से यही बोलना चाहूँगी कि आज बार बार निवेदन देने के बावजूद भी प्रशासन इस पर कोई ठोस कदम नहीं उठा रहा है, कहीं ठोस पाहुल उचलत नहीं है. तो ये बात हमारे हिंदू धर्म का बार बार अपमान हो रहा है. आज अमरावती में भी हमारे 350 बहनों के अश्लील वीडियो निकालकर वायरल किए हैं और 180 लड़कियों को लव जिहाद के जाल में फंसाया है इन जिहादियों ने. कब तक हिंदू धर्म को ही टारगेट किया जाएगा? अभी यही बोलना चाहूँगी कि छत्रपति श्री शिवाजी महाराज जी ने अभी जन्म लेना चाहिए और हमारी बहन बेटियों की सुरक्षा करनी चाहिए, क्यों तो अभी प्रशासन पे से हमारा भरोसा ही उठ चुका है. जय श्री राम. दरम्यान या आंदोलनामुळे शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त वाढवण्यात आला होता. या रॅलीच्या माध्यमातून महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असून प्रशासन यावर काय भूमिका घेतं याकडे असता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. संकेत भंगाळे, दक्ष न्यूज, नाशिक.